चला तर चकलीची ही रेसिपी पाहिल्यानंतर आहे ना, तुम्हाला यावर्षी चकलीसाठी भाजणी करायची अजिबात गरजच लागणार नाही. कारण आज आपण ही चकली अगदी झटपट कमीत कमी साहित्यात फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये बनवून तयार केलेली आहे. आता चकलीसाठी भाजणी करायची म्हटलं की आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की मला चकलीची भाजणी जमेल की नाही. भाजणी जमली पण उकड कशी काढायची? चकली तेलात विरघळणार तर नाही ना? तळल्यानंतर ती मऊ तर पडणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला भाजणीची चकली करताना पडलेले असतात. पण ही चकली बघा ना, बनवायला इतकी सोपी आहे की अगदी डोळे झाकून जरी याचं साहित्याचं प्रमाण घेतलं ना तरी सुद्धा चकली बिघडत नाही आणि फेल जाण्याचा तर प्रश्नच उरत नाही. ही चकली अजिबात तेलकट होत नाही, मस्त काटेरी बनते, तळल्यानंतरही कडक होत नाही, मऊ पडत नाही आणि चवीला म्हणाल ना तर अगदी भाजणीच्या चकलीप्रमाणेच मस्त भन्नाट लागते. त्यामुळे चकलीची भाजणी तुम्हाला जमत नसेल किंवा भीती वाटत असेल तर यंदाच्या दिवाळीला ही चकली बिनधास्त ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला की तुमच्या लक्षात येईल की ही चकली बनवायला किती सोपी आहे आणि भाजणीची चकलीसुद्धा यापुढे फेल आहे. सुरुवात करूयात. आता चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप डाळवं. याला भाजलेली डाळ किंवा पंढरपुरी डाळ असं सुद्धा म्हणतात. आपण चिवडा बनवताना ही चिवड्यामध्ये वापरतो ना, तीच ही भाजलेली डाळ आहे. तर इथे मी हे 1 कप डाळवं घेतलेलं आहे. पण हे बघा, हे डाळवं जे आहे ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. हे डाळवं थोडंसं भाजून घेतलं ना की याला मिक्सरवर फिरून याची पावडर तयार करून घेत असताना ते पटकन बारीक होतं आणि दुसरी गोष्ट चकली चवीला चांगली लागते आणि मस्त हलकी फुलकी होते. चला तर मग हे डाळवं आपण 2 ते 3 मिनिटासाठी मध्यम गॅसवरती भाजून घेऊ. तर हे बघा, याचा अजिबात रंग बदलू न देता 2 ते 3 मिनिटासाठी डाळवं मी चांगलं कडकडीत भाजून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्याकरता मी एका ताटामध्ये डाळवं काढून घेतलं. डाळवं संपूर्ण थंड झालं ना की मग आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला मिक्सरवर फिरून याची बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर हे बघा, हे डाळवं मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही मस्त अशी पावडर या डाळव्याची आपण बनवून घेतलेली आहे. डाळवं एकतर अगोदरच भाजलेलं असतं आणि याला आपण आणखीन थोडंसं भाजून मग मिक्सरवर फिरून याची पावडर तयार करून घेतली ना की हे पीठ जे आहे ना ते आणखीन जास्त खुसखुशीत होतं आणि चकल्यासुद्धा त्यामुळे आपल्या मस्त खुसखुशीत होतं. आता ही डाळव्याची पावडर आहे ना आपल्याला चाळून घ्यायची, कारण यामध्ये जर का डाळीचे बारीक तुकडे शिल्लक राहिलेले असतील तर चाळून घेतल्यामुळे ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत. तर हे डाळव्याचं पीठ मी चाळणीमध्ये काढून घेतलं. याला आपण चाळून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता, हे डाळव्याचं पीठ चाळून घेतल्यानंतर इथे बघा चाळणीमध्ये डाळीचे छोटे छोटे तुकडे शिल्लक राहिलेले आहेत. आता हे शिल्लक राहिलेले डाळव्याचे तुकडे आहेत ना, याला तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरवर फिरून याची बारीक पावडर तयार करून घेऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही भाजी बनवताना तेव्हा त्याच्या वाटणामध्ये जर घातलं तर भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजीसुद्धा चवीला चांगली लागते. आता यानंतर आहे ना बाकीचं साहित्य सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ. त्यासाठी ज्या कपाने मोजून मी डाळवं घेतलेलं होतं ना त्याच कपाने मोजून इथे मी 3 कप तांदळाचं पीठ घेणार आहे. तर हे तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर हे जे तांदळाचं पीठ आहे ते विकतचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घरी सुद्धा दळून आणू शकता. त्यासाठी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. 1 ते 2 तास याला चांगलं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर गिरणीतून तांदळाचं पीठ आपल्याला दळून आणायचं आहे किंवा मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे. तर हे बघा, 3 कप तांदळाचं पीठ इथे मी चाळणीने छान असं चाळून घेतलेलं आहे. तर हे प्रमाण लक्षात ठेवा, 1 कप आपण डाळवं घेतलेलं होतं त्यासाठी इथे आपण 3 कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आता सगळी पिठं चाळून झाल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 चमचे पांढरे तीळ, त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि एक गोष्ट खरं सांगू का, इथे मी 1 चमचा धणे पावडरच्या ऐवजी 1 चमचा चिकन मसाला चुकून घेतला होता. पण चुकून का होईना तो मसाला मी यामध्ये घातला आणि जेव्हा तळल्यानंतर चकली खाऊन बघितली तर चवीला इतकी मस्त लागली ना. तर तुम्ही सुद्धा चकलीमध्ये 1 चमचाभर चिकन मसाला नक्की घालून ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा. आता हे सगळे कोरडे जिन्नस सुरुवातीला आपल्याला एकमेकांमध्ये व्यवस्थित चांगले मिसळून घ्यायचे.
तर हे बघा घेतलेलं सगळं साहित्य चमच्याने व्यवस्थित एकमेकांमध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलंय. तर आता काय करायचं आहे, आपल्याला या चकलीमध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. तर तेलाचं मोहन घालण्यासाठी बघा ज्या कपाने मोजून आपण डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने मोजून इथे मी पाव कप तेल सुद्धा घेतलेलं आहे. तेल छान आपल्याला मस्त कडकडीत धूर निघेस तोपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन मी या चकलीच्या पिठामध्ये घातलेलं आहे. आता याला आपल्याला सुरुवातीला चमच्याने पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तेल गरम आहे त्यामुळे लगेच हातानेच आपल्याला याला पिठामध्ये मिसळून घ्यायचं नाहीये. तर सुरुवातीला चमच्याने पिठामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली, हे थोडंसं थंड झालं की मग आपल्याला हाताने पिठाला तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला हे व्यवस्थित तेलाचं मोहन लागलं गेलं ना की चकली अतिशय मस्त खुसखुशीत होते. त्यामुळे हाताने ना पिठाला हे तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन आपण पिठामध्ये घातलं आणि पिठाला बघा चांगलं चोळून घेतलेलं आहे. असं कडकडीत गरम केलेलं तेल पिठामध्ये घातलं की चकली मस्त अशी खुसखुशीत होते आणि बरेच दिवस ती तशी छान कुरकुरीत राहते. अजिबात तळल्यानंतर ती मऊ पडत नाही. तर हे बघा तेलाचं मोहन पिठाला चांगलं लावून घेतलेलं आहे. पिठाचा थोडासा रंगसुद्धा बदलला आहे आणि पीठ हातामध्ये घेऊन याची जर अशी मूठ वळून बघितली तर इथे तुम्ही बघू शकता याचा नासा छान गोळा तयार होतोय. याचाच अर्थ आपण यामध्ये घातलेलं तेलाचं मोहन जे आहे किंवा याचं जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे असं समजायचं. आता पीठ मळण्यासाठी इथे मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे. तर या इथे मी 3 कप इतकं कडकडीत गरम करून घेतलेलं पाणी घेतलंय. यापैकी अर्धच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. सगळंच पाणी आपल्याला एकाच वेळेला या पिठामध्ये घालायचं नाहीये. अर्ध पाणी मी यामध्ये घातलं आणि पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की पाणी आपल्याला कडकडीत गरम केलेलंच घ्यायचं आहे. थंड पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाहीये. तर हे बघा आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे. तर आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं. याला सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यानंतर काय करायचं आहे, लगेचच आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं नाही, तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं याला आपण असं झाकून ठेवणार आहोत. तर 15 मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पिठाला मस्त अशी वाफ बसलेली आहे. पीठ चांगलं वाफवलं गेलेलं आहे. चकली करताना ही प्रोसेस तुम्ही नक्की करा, कारण पिठाला वाफवल्यामुळे चकली एकतर खायला खुसखुशीत लागते आणि दुसरी गोष्ट पीठसुद्धा कच्चट राहत नाही. आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना आता आपल्याला गरजेप्रमाणे पाण्याचा वापर करून पिठाचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मगाशी जे आपण पाणी गरम करून घेतलेलं होतं ना, त्यापैकी काही पाणी इथे शिल्लक मी ठेवलेलं होतं. त्यातलं थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा आपण भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पिठाचा मऊसूत असा गोळा मळून घेतो ना, अगदी तसाच इथे मी पिठाचा छान असा मऊसूत गोळा मळून घेतलेला आहे. आता लगेचच आपण या पिठाच्या चकल्या बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, याला आपल्याला ब्रशने एकदा तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग चकलीचं पीठ साच्याला चिकटत नाही. त्यानंतर इथे मी स्टार आकाराची ही प्लेट घेतलेली आहे. चकली बनवण्यासाठी आपल्याला या प्लेटचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट आपल्याला सोऱ्यामध्ये घालून घ्यायची. आता मळून घेतलेल्या पिठापैकी थोडासा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. याला हाताने छान असं एकसारखं करून याला बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने उभट गोलाकार आकार द्यायचा आहे, म्हणजे मग हे पीठ साच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित घालता येतं. आणि हे पीठ आपल्याला साच्यामध्ये घालताना अगदी घट्ट दाबून भरायचं आहे. यामध्ये एअर गॅप राहता कामा नाही, नाहीतर चकली पाडताना त्याचे तुकडे पडतात. तर हे बघा चकलीचं पीठ मी साच्यामध्ये घातलं, साच्याचं झाकण लावून घेतलेलं आहे. तर या इथे मी चकल्या पाडण्यासाठी एकसारख्या आकाराच्या 4 प्लेट्स घेतलेल्या आहेत, म्हणजे मग आपल्याला एकाच वेळेला चकल्या पाडता येतात आणि सोबतच त्या तळूनसुद्धा घेता येतात. मग आपलं कामसुद्धा सोपं होऊन जातं. तर हे बघा प्लेटवर अशा चकल्या पाडून घेतल्या की सगळ्या चकल्या आपल्या छान अशा एकसारख्या आकाराच्या बनून तयार होतात. बरेचदा काय होतं, आपण पेपरवर किंवा ताटामध्ये एकदाच चकल्या पाडून घेतो आणि जेव्हा चकली तळण्याकरता आपण चकली हातावर उचलून घेतो तेव्हा चकलीचा आकार बिघडण्याची शक्यता असते. पण जेव्हा आपण अशी प्लेटवर चकली करून घेतो ना, तेव्हा ती हातावर अगदी सहज पाडून घेता येते आणि त्याचा आकारसुद्धा बिघडत नाही आणि चकलीचे तुकडेसुद्धा होत नाहीत. त्यामुळे काय करायचं, असं
प्लेटवरती चकल्या पाडून घ्यायच्या, म्हणजे मग त्या एकतर एकसारख्या छान बनून तयार होतात आणि त्याचबरोबर तेलामध्ये सोडत असताना याचे तुकडेसुद्धा पडत नाही किंवा याचा आकारसुद्धा बिघडत नाही. तुम्ही इथे बघू शकता चकली पाडत असताना याचे अजिबात तुकडे पडत नाही आहेत. मस्त छान गोलाकार काटेरी एकसारख्या अशा ह्या चकल्या आपल्या या ठिकाणी बनून तयार होत आहेत. चकली पाडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चकली पाडून झाल्यानंतर चकलीचा जो शेवटचा वेढा आहे ना, तो आपल्याला हाताने अशा पद्धतीने दाबून बंद करून घ्यायचा आहे. म्हणजे मग चकली तेलामध्ये तळण्याकरता सोडल्यानंतर चकलीचा जो वेढा आहे तो सुटत नाही आणि चांगली एकसंध अशी चकली तळली जाते. तर हे बघा, इथे आपल्या ह्या मस्त चकल्या तळून झालेल्या आहे. आता याला आपण तळून घेऊ. चकली तळण्याकरता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यासाठी मी पसरट भांड्याचा वापर केलेला आहे. चकली तळण्याकरता असं हे पसरट भांडं वापरलं ना की मग चकली छान एकसारखी तळली जाते आणि त्याचबरोबर तळताना ती वाकडी तिकडी सुद्धा होत नाही, छान तशीच्या तशी गोलाकार राहते. तर आता काय करायचं आहे, तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, गॅस मध्यम ठेवायचा आणि हाताला चटका लागू नये म्हणून असं झाऱ्याच्या मदतीने चकली आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची. जर का तुम्ही जास्त एक्सपर्ट असाल तर हे बघा, अशा पद्धतीने हाताने सुद्धा तुम्ही तेलामध्ये चकली सोडू शकता, पण हाताला चटका लागू नये याची मात्र काळजी घ्यायची. आता चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चकलीवरती तेलाचे ना बुडबुडे तयार झालेले आहेत. हे बुडबुडे कमी होईस तोपर्यंत आपल्याला चकली तेलामध्ये तळून घ्यायचे. चकली तळण्याकरता साधारण आपल्याला मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटाचा कालावधी लागतो. चकली तेलामध्ये घातली की लगेचच चकलीला आपल्याला झाऱ्या लावायचा नाहीये, कारण लगेचच जर का आपण चकली पलटी करून घेतली तर चकलीचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे चकली थोडीशी झाऱ्याला कडक जाणू लागली, तळली गेली की दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता याला आपल्याला पलटी करून घ्यायचं. तर आणखीन 2 मिनिटासाठी चकली दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तेलावरचे बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेत. आणि हे बघा, चकली बघा किती मस्त अशी सुंदर तळली गेलेली आहे. हलक्याशा तांबूस रंगावरती चकली छान तळून झाली की मग यातलं आपल्याला तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि चकली आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची. तर या ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल की चकली तळताना अजिबात चकलीचे तुकडे पडलेले नाहीयेत. मस्त एकसंध छान गोलाकार अशी चकली आपली एकसारख्या रंगावरती मस्त अशी तळली गेलेली आहे. आता बाकीच्या चकल्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने करत करत तळून घेणार आहोत. फक्त चकली तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेलाचं तापमान कमी व्हायला नको. तेल जर का थंड झालेलं असेल ना तर चकली तेलामध्ये घातल्याबरोबर ती विरघळू शकते, तिचे तुकडे पडू शकतात आणि त्याचबरोबर चकली तेल सुद्धा जास्त पिऊ शकते. त्यामुळे काय करायचं, तेल पुन्हा एकदा व्यवस्थित गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती छान अशा हलक्याशा तांबूस रंगावरती सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर या इथे बघू शकता चकलीची दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतलेली आहे. तर हे बघा, जवळपास अर्धा ते पाऊण तासामध्ये मी ह्या सगळ्या चकल्या बनवून तयार केलेल्या आहेत. चकल्या इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा एकसारख्या झालेल्या आहेत आणि छान अशा तांबूस रंगावरती एकसारख्या तळल्या सुद्धा गेलेल्या आहेत. याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून याला स्टोअर करून ठेवायचं आहे. ही चकली तुम्ही बघाल ना तर महिनाभर अशीच्या अशी मस्त कुरकुरीत राहते, खुसखुशीत राहते, अजिबात तेलकट होत नाही. आणि चकलीला तुम्ही इथे बघू शकता किती छान काटे सुद्धा आलेले आहेत. मस्त काटेरी गोलाकार चकली या ठिकाणी आपली बनून तयार झालेली आहे. याचा कुरकुरीतपणा तुम्ही इथे बघू शकता, चकली किती मस्त कुरकुरीत झालेली आहे, अजिबात मऊ पडलेली नाहीये किंवा अगदीच वातड सुद्धा झालेली नाहीये. एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की ही चकली किती छान खुसखुशीत झालेली आहे. आणि याच्या आवाजावरून चकलीच्या कुरकुरीतपणाचा अंदाज तर तुम्हाला आलाच असेल. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला चकलीच्या भाजणीचं टेन्शन न घेता ही मस्त अशी खमंग खुसखुशीत बिना भाजणीची चकली जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.